श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय असा आहे, कालभैरव, मुंजा आणि वेताळ यांचं काम काय आहे आणि हे शक्ती काम काय करतात. मित्रांनो, हा कमेंट आपल्याला एका सबस्क्रायबरने केली होती की गुरुजी सांगा नक्की यांचं कार्य काय आहे, मला याविषयी व्हिडिओ बनवून अपलोड करा आणि मला सांगा. तर तुमच्या सर्वांनाच ही माहिती उपयुक्त असेल म्हणून मी एक माहिती स्वरूपात ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, अशी मान्यता आहे आणि अशा काही गोष्टी आहेत त्या अकॉर्डिंग मी ह्या गोष्टी सांगतोय. माझा कोणताही हेतू नाहीये की मी अंधश्रद्धेला बढावा देणं किंवा इतर गोष्टींना, हा माझा हेतू नाहीये. फक्त आध्यात्मिक माहिती व जी माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे मी तुम्हाला सांगणं हेच माझं काम आहे. मित्रांनो, वेताळ, मुंजा आणि भैरवनाथ या सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तर काल भैरवनाथ सर्वात श्रेष्ठ आहेत. ते शिवाचं स्वरूप आहेत. त्यांचं अवतार, शिवाचा हा अवतार पृथ्वीवरील भूत, प्रेत, खेचर, डाकीन, पिशाच व अशा नीच कोटीच्या ज्या शक्ती आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी केलं जातं. ते स्वतः साक्षात कालभैरव यांचे अष्टभैरव आहेत. तर अष्टभैरवांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक भैरवाचं एक वेगळ्या पद्धतीचं काम आहे. तर जे भैरवनाथ आहेत, भैरव, मशान भैरव हा जे काही नकारात्मक ऊर्जा आहे, म्हणजे स्मशानामधल्या ज्या ठिकाणी प्रेत पुरलं जातं त्या ठिकाणचं आणि हे, तर चिखली मशान त्याला म्हणतात. ज्या स्मशानभूमीमध्ये एखादा शरीराला जिवंत म्हणजे मृत्यू झाल्यानंतर, सॉरी शब्द माघारी घेतो, मृत्यू झाल्यानंतर त्याचं दफन क्रिया केली जाते, त्याला चिखली मशान असं म्हटलं जातं. तर त्या मशानभूमीमध्ये भैरवाचं एक स्वरूप असतं. साक्षात भैरवनाथाचा वास त्या जागेमध्ये असतो. त्या जागेत त्यांची भ्रमंती असते व ते फिरत असतात. त्यांच्या योगिनी असतात व त्यांच्या इतर गण त्यांच्या सेवेसाठी उपस्थित असतात. साक्षात जे स्मशान भैरव आहेत किंवा कालभैरव म्हणू शकतो, ह्या देवता ह्या शक्तीला कंट्रोल करण्यासाठी आहे. दुसरी गोष्ट, वेताळ. वेताळाचं काम काय आहे? वेताळ हा राजा आहे. दूत, भैरवनाथाचं तर दूतच आहे, पण वेताळ राजा मानला जातो. राजा म्हणजे कोण तर सगळ्यांकडनं काम करून घेणारा आणि भैरवनाथ कामाला लावणारे व कंट्रोल करणारे, ते स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवणारे. आणि वेताळाच्या ताब्यामध्ये भूतसैन्य सगळं राहतं आणि भैरवनाथाच्या ताब्यामध्ये भूतसैन्य राहतं आणि वेताळही राहतो. ज्या वेळेला वेताळाची क्षमता कमी पडते त्यावेळेला स्वतः साक्षात काल भैरवनाथ तिथे उभे राहून त्यांच्याकडनं ते कंट्रोल करून घेतात, त्यांच्याकडनं काम करून घेतात. तर तिसरी गोष्ट, जो मुंजा आहे, मुंजा हा बाळ स्वरूपात असतो. बाळ मुंजा आणि 2-3 प्रकार आहेत मुंजामध्ये सुद्धा. मुख्यतः मुंजाचा विषय सांगायचा जर का झाला तर मुंजा मुळामध्ये काय काम करतो तर काही तांत्रिक लोक, अशी मान्यता आहे त्या अकॉर्डिंग सांगतो, काही तांत्रिक लोक मुंजाला घनरूपामध्ये उभं करतात आणि घनरूपामध्ये उभं करून त्याच्याकडनं काम करून घेतात असं ऐकण्यात आहे. त्याचबरोबर मुंजा अदृश्य स्वरूपामध्ये सुद्धा असतो. म्हणजे जशी आपल्याला हवा दिसत नाही तशा पद्धतीने तो मुंजा दिसत नाही, पण जाणवतो, सावट पडते, कोणतरी मागं उभा आहे हे जाणवतं. दुसरी गोष्ट, ज्याला मुंजाच्या टॉपिकवर स्पेशल व्हिडिओ हवा असेल कमेंट करा, नक्की मिळेल. आता जे 3 शक्ती आहेत, जे ऊर्जा स्तंभ आहेत, हे एकामेकाला जोडूनच असतात. मुळामध्ये भैरवनाथ आदेश करतात, वेताळ दूत म्हणून काम करतो आणि मुंजा हा बाळ स्वरूपात असतो, त्याचं काम वेगळं आहे. त्याचबरोबर आता ह्या शक्तीसाठी तंत्रविद्येमध्ये कसं काम करून घेतलं जातं तर अशी मान्यता आहे की गुप्त पद्धतीने, गुप्त काही विधी आहेत, गुप्त काही मंत्र आहेत, त्याचे अनुष्ठान केले जातात वेताळाला प्रसन्न करण्यासाठी. आणि ते गुप्त अनुष्ठान व उपाय तंत्रविद्येच्या अकॉर्डिंग सगळ्या काही गोष्टी केल्याने वेताळाचा एक गण त्या व्यक्तीला प्राप्त होतो. तो गण कोणता आहे, काय आहे तर ते सांगता येत नाही. जो वेताळाचा कोणताही एक दूत गण असेल, तो भूता खेतापैकी एखादा गण असेल तर तो त्या व्यक्तीला प्राप्त होतो वेताळाची साधना केल्याने, वेताळाची उपासना केल्याने. दुसरी गोष्ट, जो गण त्यांना प्राप्त झालेला आहे तो त्यांचे सगळेही काम करतो, कुठले काम करत नाही असं नाही.
सगळे काही कामं तो करत असतो. कुठल्याच कामामध्ये अडथळा नाहीये. सगळे कामं जे काय असेल सुटकेसरशी तो करत असतो. त्याचबरोबर कालभैरवांची साधना करणाऱ्या व्यक्तीचं काय आहे? आता दोन प्रकारच्या साधना आहेत, तुम्ही लक्षात घ्या. सात्विक आहे, रज आहे आणि तामसिक आहे. माझ्यापासून तुम्हाला फक्त सात्विक म्हणजे सात्विकच वैदिकच उपासना साधना मिळतील. तांत्रिक व अशा काय पद्धतीचे उग्र साधना मी देणारही नाही. आता विषय असा आहे, जे हे तिघजण आहेत त्यांच्या सर्कलमध्ये जे काम चालतं, तंत्रविद्या करताना कुठल्याही व्यक्तीला भैरवाला नैवेद्य द्यावा लागतो, भैरवाला चढावा द्यावा लागतो. जो स्मशान भैरव आहे त्याचा नैवेद्य वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याचबरोबर जो वेताळ आहे त्याचा नैवेद्य वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि त्याचबरोबर जो मुंजा आहे त्याचा नैवेद्य हा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्यांना बंधन केलं जातं सर्वांचं, म्हणजे भैरवनाथाला सोडून ते कारण श्रेष्ठ आहे, ती शक्ती जगाला कंट्रोल करणार आहे, त्या शक्तीला कोणी कंट्रोल करू शकत नाही. हे खालच्या प्रकारचे जे देवता आहेत, म्हणजे वेताळ झालं, खालच्या प्रकारचा शब्द का वापरतो तर त्यांचं कार्य आहे भूताखेतांना हे करणं. भैरवनाथ हे देव स्वरूपात आहे, शिवस्वरूप आहे, त्यामुळे त्यांचं काम हे वेगळं आहे. दुसरी गोष्ट, जी देवता आहे वेताळ म्हणे किंवा मुंजा म्हणे, आता वेताळाचे प्रकार आजा वेताळ आहे, बसण्या वेताळ आहे, उदय वेताळ आहे, असे वेताळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक वेताळ हा वेगळ्या पद्धतीने काम करतो. आता वेताळाचा मुख्य नैवेद्य कोणता आहे? तर वेताळाला प्रसन्न करण्यासाठी शक्यतो कोंबडे, बकरे अशा प्रकारचे बळी दिले जातात, पण मला ते मान्य नाही किंवा मी त्याचं समर्थक कुठल्याही प्रकारचं करत नाहीये, कारण की मला ते योग्य वाटत नाही. मी त्याच्या विरोधात असं म्हणता येत नाही. तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही काय असेल त्या पद्धतीने तुमची प्रथा तुम्ही करू शकता, पण मी त्याच्या विरोधात नाहीये. पण मला ते माझ्या मनाला पटत नाही, त्यामुळे मी त्याविषयी जास्त बोलणार नाही. आता दुसरा कुठला नैवेद्य दिला जातो? तर दही भात दिलं जातं, त्यानंतर रोट दिला जातो, त्यानंतर त्यांना सिगरेट दिली जाते. त्याचबरोबर धूम्रपान वगैरे करणं चुकीचंच आहे, पण सांगतो, सिगरेट दिली जाते. त्याचबरोबर खारे, फुटाणे, शेंगदाणे, वाटाणे हे सगळं काही त्यांना खाण्याचा नैवेद्य दिला जातो. पानाचा विडा दिला जातो, मदिरा दिली जाते. आता लोक म्हणतील की मला हे पटलं नाही की बाबा तुम्ही याविषयी बोलताय, मदिरा द्यायचं म्हणताय, पण जे आहे ते मी सांगतोय तुम्हाला. बाबा जे ज्या त्या रूल नुसार ज्या त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो. हा नैवेद्य वेताळाचा आहे मुळात. भैरवनाथाचा काय नैवेद्य तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये अपलोड केलेला आहे, तो शोधून तुम्ही पाहू शकता. आता या सर्व गोष्टी वेताळाला दिल्यानंतर वेताळाकडनं कार्य कसं करून घ्यायचं तर त्याची एक प्रोसेस आहे वेगळी, ती मी गुप्तच ठेवलेली आहे, ती सांगणार नाही. तुम्हाला जर का वेताळ उपासना जर का हवी असेल, वेताळ उपासना जर का हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की व्हिडिओ बनवेल वेताळ उपासनेवरती. दुसरी गोष्ट, वेताळ काम करताना कधीही सरळ पद्धतीने करत नाही, तो फिरून काम करायचं तुझं हे आहे. वेताळाचं स्वरूप कसं आहे की त्याच्या अंगातनं आग्या वेताळाच्या अंगातनं नेहमी ठिणग्या उडत असतात. तिथं कुठे त्यांनी असं खाजवलं तरी ठिणग्या उडतात, असं त्याचं स्वरूप सांगितलं जातं. आणि काही म्हणजे माझ्या परिचयातले काही लोक आहेत त्यांनी पाहिलेला आहे, असा दावा केलेला आहे, पण मी काही त्या गोष्टीवर पूर्ण लक्ष देत नाही, कारण की वेताळाला पाहणं म्हणजे एवढं सोपं पण नाहीये त्या गोष्टी. वेताळाच्या हाताखाली खवीस काम करत असतो सांगायचं झालं तर. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. आणि खवीसाला लागते तंबाखू, त्यामुळे तंबाखू सुद्धा तिथे वेताळापाशी ठेवावी लागते तुम्हाला. एवढं देणं आहे ना वेताळाचं, भरपूर मोठं देणं आहे. सांगल तेवढं कमी आहे, व्हिडिओ सुद्धा कमी पडेल एवढी मोठी माहिती आहे ती. पण एक तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या देवतेची पूजा करता, ज्या देवतेला स्वरूप मानता, ज्या देवतेला तुम्ही शरण जाता, तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला त्याच देवाला तुमचा आत्मा शरण जातो. तुमचा आत्मा मोक्षास जावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपले जे भैरव बाबा आहेत त्यांची उपासना घ्या, जगदंबेची उपासना घ्या, तुमची कुलदेवी कोणती आहे तिची उपासना घ्या. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीतले काही मंत्र हवे असतील तर त्याची मंत्र तुम्हाला देतो, त्याची उपासना करा. त्याचबरोबर तुम्हाला जर का मारुतीची उपासना करायची तर त्याची उपासना करा. एवढी भक्ती करा देवाची की तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुमचा आत्मा त्या भगवंताला शरण गेला पाहिजे.
कारण की आपल्या वेद पुराणामध्ये बऱ्याच अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की मेल्यानंतरच्या काही गोष्टी आहेत, मृत्यूनंतर काही अशा गोष्टी आहेत खूप वेगळ्या सांगितल्यात मित्रांनो. तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला सांगतोय, उपासना करताना टेम्पररी करायची. ज्या वाईट तामसिक शक्ती आहेत त्यांची उपासना ही टेम्पररी केली तर तुमचा आत्मा मृत्यूनंतर त्या देवाला शरण जाणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत त्याच देवताला शरण करत राहिला विठ्ठलाला तर तिथे तुम्ही संपला, मग त्याच्याच झाला तुम्ही, असं आहे. त्यामुळे कधीही तुम्हाला कुठल्याही देवाची उपासना करायची असेल तर पहिल्यांदा विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करा आणि त्या देवतेला शरण करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.